पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जॉमेट्रिकल ऍप्लिकेशन बघितलं. आता ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये इंजिनिअरिंग प्रॉब्लेमला आपण ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन बघणार आहोत. सो म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन कसं ऍप्लिकेशन केलं जातं. सो दोन टाईपचे एक्झाम्पल इथं बघणार आहोत. सो राईट ऑन फर्स्ट एक्झाम्पल, द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट. The particle starts from rest. Its acceleration, its acceleration at any time t is at any time t is at any time is t plus 3 meter per second square. Find the distance traveled in, find the distance traveled in 4 seconds. सो अशा प्रकारे आपल्याला इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इन्फॉर्मेशन काय आहे? एक पार्टिकल आहे. ओके, सो तो इनिशियल पोझिशन पासून स्टार्ट होतो. ओके, अँड व्हॉट इज इट्स वेलॉसिटी, सॉरी यस, ऍक्सलरेशन किती दिलेलं आहे? टी प्लस 3 मीटर स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन 4 सेकंड. सुरुवातीला काय घेऊया आपण? लेट x be the distance and t हा आपल्याला टाइम दिलाय, t be the time, t be the time. Then we have, so by definition, what is the velocity? Velocity is nothing but a rate of change of displacement. म्हणजेच काय येतो तो? dx upon dt. So dx is nothing but what? A rate of change of displacement. Okay, displacement, and dt is nothing but what? A rate of change of time. Okay, so therefore velocity काय आहे? It is nothing but dx upon dt. Yes. What is acceleration? Acceleration is nothing but a rate of change of velocity with respect to time. So it is what? dv by dt. पण ऑलरेडी आपल्याला माहित आहे v is nothing but what? d by dt हा as it is ठेवतो. v ची व्हॅल्यू काय आहे बघा? Yes, v is already we have found. It is what? dx by dt. So final acceleration in the terms of displacement is nothing but what? It is d2x by dt square. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला वेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन एक्सप्रेस करता येतो बाय युजिंग डेरिव्हेटिव्ह. सुरुवातीला काय दिलेलं आहे आपल्याला ते इन्फॉर्मेशन लिहून घेऊया. सो व्हॉट इज गिवन टू अस? गिवन दॅट ऍक्सलरेशन मीन्स ए इज व्हॉट? इट इज द t प्लस 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सो हा ऍक्सलरेशन दिलेला आहे. ह्याच्यावरून आपण अगोदर वेलॉसिटी फाइंड आउट करू. वेलॉसिटी वरनं डिस्प्लेसमेंट. ओके, सो वी हॅव a is equal to, it is what? A is nothing but dv by dt. So equation 1 म्हणा याला. Yes, write on this as a equation number 2. सो सुरुवातीला जो ऍक्सलरेशन दिलेला आहे त्याला आपण काय अज्युम करूया? a. So a is nothing but what? dv by dt from equation 2. ओके, सो इथे व्हॅल्यू पुटअप करा. ऍक्सलरेशन किती दिला होता आपल्याला? येस, I can write dv by dt is equal to a. A is nothing but what? It is a t plus 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो युनिट लिहायची गरज नाही. इथं आपण सुरुवातीला फक्त काय फाइंड आउट करू? व्हेरिएबल्स. ओके, सो दिस डिफरन्शियल इक्वेशन can be solved by using what? Variable separable. So it is nothing but dv is equal to
t plus 3 into dt. Okay, so on integrating we will get v is equal to dv चे इंटिग्रेशन काय येईल v आणि इकडे dt चे इंटिग्रेशन काय येईल बघा, इट इज t स्क्वेअर अपॉन 2 plus 3t plus c. So write down this equation as 3. So हा काय भेटला मला, velocity at any time t. Okay, so this is nothing but what, velocity at time t. Yes. So आता आपल्याला ह्या कॉन्स्टंट ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची इथं. येस. सो हाऊ वी कॅन फाइंड, कारण आपल्याला दिले होते इनिशियल इन्फॉर्मेशन. येस, इट इज व्हॉट, द पार्टिकल. बघा इनिशियल इन्फॉर्मेशन काय दिलं होतं, the particle starts from rest. Okay, so this is very important information. एखादा पार्टिकल starts from rest होतोय, so what will be the time? Yes, okay, I will show you. समजा एक पार्टिकल इथून स्टार्ट होतोय. yes, so it is what, starting position. So at this position the time will be what, 0. What is the displacement? Displacement is also 0. What is the velocity? Velocity is also 0. So तुम्ही हे अगोदर इन्फॉर्मेशन यूज करून कॉन्स्टंट ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. ओके, सो वी हॅव at time t is equal to 0, v is equal to also what, 0. So put this in what, इक्वेशन नंबर 3. सो काय भेटेल इथं, v is equal to 0, t is equal to 0 put up करा, 3t also 0 and plus c. So what it gives you, c is equal to 0. So c is equal to 0 ची व्हॅल्यू काय करा आता, put in equation number 3. Okay, so put this in 3. So 3 becomes, yes, 3 ची व्हॅल्यू काय येते बघा. yes, it is nothing but v is equal to t square by 2 plus 3t. so this is what my velocity equation. okay, पण आपल्याला माहित आहे इक्वेशन नंबर 1 वरून काय करू शकतो आपण, we have velocity is nothing but what, it is the rate of change of displacement. okay, so put this in equation 4. मला इक्वेशन नंबर 4 बना. okay, so therefore it becomes what, dx by dt is equal to, it is what, t square by 2 plus 3t. okay, so again this is, so here we can use variable separable method. इथे व्हॅल्यू पुटअप केली आणि आपण काय केलं, v is equal to dx by dt पुटअप केलं. हे कशासाठी, तर आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो आता आपण काय करूया, व्हेरिएबल सेपरेबल मेथड यूज करूया. सो इट इज व्हॉट, dx इज इक्वल टू t स्क्वेअर बाय 2 प्लस 3t इंटू dt. सो दिस इज व्हॉट, व्हेरिएबल सेपरेबलचा आपण इथे यूज केलेला आहे. सो आता डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करण्यासाठी इंटिग्रेशन घेऊया. सो ऑन इंटिग्रेटिंग अबव, yes, what we will get, we will get integration of dx is x. What is the integration of t square? So it is what, t cube upon 3. So it already 2 hota, so 2 into 3 will be what, 6 plus 3 into integration of t, it is what, t square by 2 plus c. So this is what my displacement, x is equal to t cube upon 6 plus 3t square upon 2 plus c. okay, so write down this as equation number 5. आता इथं परत आपल्याला काय फाइंड आउट करायचं, कॉन्स्टंटची व्हॅल्यू. ओके, सो वी हॅव ॲट टाइम t इज इक्वल टू 0. सो पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट. रेस्ट म्हणजे काय, येस, ॲट टाइम t इज इक्वल टू 0, its displacement is also what, 0. so x is equal to 0. yes, so put this information in equation number 5. सो इथे आपण x इज इक्वल टू 0 आणि t इज इक्वल टू 0 पुटअप करूया. सो आपल्याला काय भेटेल, 0 इज इक्वल टू 0 प्लस c.
So therefore, we will get the value of C is what? 0. So put this in equation number 5. सो इक्वेशन नंबर 5 मध्ये पुटअप केल्यानंतर काय भेटेल बघा तुम्हाला इक्वेशन. येस, फक्त इथं काय सी ची व्हॅल्यू आपल्याला 0 पुटअप करायची आहे. ओके, सो देअरफॉर x इज इक्वल टू टी क्यूब अपॉन 6 प्लस 3t square upon 2 and c is what? 0. So this is what my equation of displacement in the terms of time t. So write down this equation as c. Okay, so which is the required equation of displacement, because x हा आपण काय assume केला होता displacement in the terms of time t. Okay, so आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? वी हॅव टू फाइंड द डिस्प्लेसमेंट ॲट टाइम t is equal to 4 सेकंड. ओके, सो राइट डाउन टू फाइंड डिस्प्लेसमेंट म्हणजे ब्रॅकेट मध्ये लिहितो x ॲट टाइम t is equal to 4 सेकंड. Put t is equal to 4 in इक्वेशन नंबर 6. सो काय भेटेल बघा आपल्याला? x, मी इथे सफिक्सला t is equal to 4 लिहितो. सो वी आर फाइंडिंग x फॉर t is equal to 4. सो काय लिहितो बघा? 4 क्यूब अपॉन 6 प्लस 3/2 into 4 square. So what is 4 cube? It is nothing but 64 divided by 6 plus 3/2. 4 square म्हणजे काय? 16. Okay, so 64 upon 6, so it is what? 32 upon 3. Okay, plus 2 ones are 2 and 2 8s are 16, so it is what? 3 into 8. So थोडक्यात काय झालं हे? 32 plus 32 upon 3 plus 24. Okay, so cross multiplication करून घेऊया. So 32 plus 24 into 3, so it is nothing but 72 divided by 3. So our final calculation is, it is what? 32 plus 72 is nothing but 104 divided by 3. Okay, so approximately याची व्हॅल्यू काय येईल बघा? 34.66 जवळपास. ओके, आता ह्याचा युनिट काय येईल? कारण तुम्हाला जो ऍक्सलरेशन दिला होता त्या ऍक्सलरेशनचं युनिट काय होता? मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो युअर डिस्प्लेसमेंट विल बी इन द टर्म्स ऑफ मीटर. सो देअरफॉर इट्स युनिट इज व्हॉट? मीटर. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही काय फाइंड आउट करू शकता? डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल at time t is equal to 4 is what? 34.66 meter. Yes, so अशा प्रकारे तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. नेक्स्ट, write down next example. The velocity of a particle at time t seconds from commencement of motion is given by v is equal to 5t minus t square plus 4. So how much distance it cover in 3 seconds? How much distance does it covers in
3 seconds. Okay. आणखी एक क्वेश्चन आहे. If it was, no, it is not question, it is information. If it was initially rest, if it was initially at rest, ओके. So काय इन्फॉर्मेशन दिली बघा, वेलॉसिटी ऑफ ए पार्टिकल दिलेलं आहे तुम्हाला ऍट टाइम टी. ओके. फ्रॉम कमेन्समेंट ऑफ ए मोशन is given by v is equal to 5t minus t square plus 4. So this is what equation of velocity. So आपल्याला काय फाइंड आउट करायचं, हाऊ मच time it travels in 3 seconds if it was initially at rest. Okay. So let x be the displacement and t be the time. Okay. So what is the velocity? Velocity is nothing but rate of change of displacement with respect to time. Okay. So v is nothing but dx by dt. आणि आपल्याला इन्फॉर्मेशन काय दिलेलं बघा, given that v is equal to 5t minus t square plus 4. सो ऑलरेडी वेलॉसिटीची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. सो ते आपण इक्वेशन 2 ने डिनोट करूया. सो पुट दिस इन इक्वेशन 1. सो इक्वेशन 1 मध्ये आपण काय करूया, वेलॉसिटीची व्हॅल्यू पुटअप करूया. सो इथे मी लेफ्ट हँड साइडला काय लिहितो, dx बाय dt, आणि राईट हँड साइडला ही व्हॅल्यू लिहितो. इट इज व्हॉट 5t मायनस टी स्क्वेअर प्लस 4. ओके. सो व्हेरिएबल सेपरेबल मेथड यूज करू. इथं काय येईल बघा, dx इज इक्वल टू इन ब्रॅकेट 5t minus t square plus 4 into dt. So on integration, yes, it is what integrating above terms. So काय येईल इथं, dx ची व्हॅल्यू काय येईल, it is what x is equal to integration of 5t, it is what 5t चा इंटिग्रेशन t square by 2. ओके. मायनस t square चा इंटिग्रेशन काय येईल, t cube upon 3 प्लस 4 चा इंटिग्रेशन काय येईल, 4 into t प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. ओके. सो आपल्याला इंटिग्रेशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो आय विल राईट दिस इक्वेशन ॲज 3. सो इन्फॉर्मेशन काय दिलं होतं सुरुवातीला, इफ इट वॉज इनिशियली ॲट रेस्ट मीन्स व्हॉट, वी हॅव given information, it is what at time t is equal to 0, x is equal to what, 0. Yes. So put this in equation number 5, sorry, equation number 3. So काय भेटेल आपल्याला, x ची व्हॅल्यू 0 पुट अप करा. सो लेफ्ट हँड साइड विल बी व्हॉट, इट इज 0 is equal to right hand side t ची व्हॅल्यू 0 पुट अप करा. सो इट इज नथिंग बट 0 मायनस 0 प्लस 0 प्लस c. सो c ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, फायनल 0. सो हे व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये पुटअप करूया. ओके. सो 3 मध्ये पुटअप केल्यानंतर काय भेटेल बघा आपल्याला इथं. ओके. सो पुट दिस इन इक्वेशन नंबर 3. Yes, so x is equal to काय भेटेल, 5t square divided by 2 minus t cube upon 3 plus 4t. So this is what equation of displacement in the terms of time t. So I will write this equation as equation number 4. So आपल्याला काय विचारलं क्वेश्चन मध्ये, yes,
we have to find the displacement at time t is equal to 3 second. Okay, so इथं आपण लिहूया इक्वेशन. to find to find displacement or distance traveled in 3 seconds, put t is equal to 3 in above equation number 4. Okay, कारण हा इक्वेशन काय, इट इज नथिंग बट इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट इन द टर्म्स ऑफ टाइम टी. सो x at टाइम t is equal to 3 सेकंड. सो काय येईल बघा, व्हॅल्यू 5 is equal to 5 into t ची व्हॅल्यू काय येते, 3 स्क्वेअर, 3 स्क्वेअर अपॉन 2 minus 3 cube upon 3 plus 4 into 3. So it is nothing but 5 into 3 square ची व्हॅल्यू काय आली, 9 upon 2 minus 3 cube. So 3 cube is nothing but what, 27 upon 3 plus 4 into 3, it is what, 12. So it is what, 9 into 5 is nothing but what, 45 upon 2. आणि इथं काय आला, हा minus 9, 27 upon 3 plus 12. Okay, so is equal to 45 upon 2. Can I write directly? It is what, 22.5. Okay, so इथं काय केलंय, 45 upon 2 ची व्हॅल्यू इथं डायरेक्टली काय लिहितो मी, 22.5. आणि इथं -9 plus 12 आहे. सो -9 plus 12 is nothing but plus 3. Okay, so our final answer will be what, it is 25.5. so displacement in 3 सेकंड will be 25.5. आपल्याला इथं डिस्टन्सचं काय युनिट दिलेलं नाहीये, तर त्यामुळे इथे सिम्पली फक्त काय लिहूया आपण, 25.5 युनिट. so therefore total distance traveled in 3 seconds, it is given by what, x is equal to 25.5 युनिट. सो अशा प्रकारे आपण इक्वेशन ऑफ मोशन म्हणजे एखाद्या पार्टिकलचा ऍक्सलरेशन किंवा वेलॉसिटी दिलेलं असेल तर डिस्प्लेसमेंट हे फाइंड आउट करू शकतो बाय युजिंग ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ओके, सो इन नेक्स्ट लेक्चर we'll see more examples on application of engineering related problems. Okay, thank you.